नमस्कार, मी संकेत आवटे. थंबनेल टायटल जर तुम्ही बघितलंय, फॅमिलीमध्ये खूप जास्त लग्नानंतर प्रॉब्लेम सुरू होतात पैशाचे. का आपल्याला सतत इतरांसमोर हात पसरावे लागतात आणि याच्या मागे मेन रिझन काय आहे ह्याचा सर्वे मी सुद्धा केलाय. बऱ्याच लोकांसोबत माझं बोलणं होतं. दररोज आमच्याकडे शेकडो क्लायंट्स येतात, भेटतात, बरेच कॉल येतात आणि मी सुद्धा बऱ्याच लोकांना भेटतो. आणि या सगळ्यामधून एक कन्क्लुजन मला खूप छान मिळालंय, ज्यामुळे मेजरली फॅमिलीजना सफर करावं लागतं. लग्नानंतर गोष्टी खूपच किचकट होत जातात. मग हे नवऱ्यासाठी असो किंवा बायकोसाठी, दोघांसाठी प्रॉब्लेम वाढत जातात आणि पैशाच्या अडचणी भयंकर वाढतात. एकटा म्हणतो तू खर्च जास्त करतो, तर दुसरा म्हणतो तू खर्च जास्त करतो. त्यामुळे कुठे पैसा जातो आणि कसा वाहत जातो काहीच कळत नाही. यावर सिंपल सोल्युशन आहे. काय सोल्युशन आहे तर दोघांनी एकत्रित बसून हा व्हिडिओ बघणं. तुमच्या पार्टनर सोबतच हा व्हिडिओ बघा. आता एकटंच बघताय ना, असू दे, काही प्रॉब्लेम नाही, पूर्ण बघा आणि यानंतर पार्टनरला सोबत घेऊन बसायचा आणि अजून एकदा हा व्हिडिओ बघायचा. तोपर्यंत गोष्टी पॉसिबल होणार नाहीत, कारण जोपर्यंत सोनार कान टोचत नाही तोपर्यंत कानात दागिना घालता येत नाही. पहिलं काम करायचं, एक छान सुंदर वही घ्या, पेन घ्या किंवा एखादा पेपर घ्या. त्यावर लिहायला सुरू करा. तुमच्या इच्छा काय आहेत, काय हवं आहे तुम्हाला, किती पैसा हवा आहे, काय गोष्टी हव्या आहेत, कुठल्या मटेरियलिस्टिक गोष्टी तुम्हाला हव्या आहेत, सगळं लिहून काढा. कदाचित तुम्हाला हवी असेल BMW 7 सिरीज. आता मला काय हवंय ते मी सांगतोय बरं का. BMW 7 सिरीज हवे, एक 5 कोटी रुपयांचं आलिशान घर हवंय, एक 2 कोटीचं चांगलं फार्म हाऊस हवंय, एक फॅमिलीला सुखी आनंदी बघण्यासाठी खर्चासाठी माझ्या अकाउंटवर एक 5 करोड रुपये पडलेले असायला पाहिजेत. ओव्हरऑल माझ्याकडे एक 20 कोटी रुपयांचा बँक बॅलन्स असायला पाहिजे. टोटल 44 कोटी रुपये होतात. एवढी अमाऊंट नका, टेन्शन नका घेऊ. अहो, हजाराची चंच नाही ते. तुम्ही डायरेक्ट कोटीत काय बोलताय. हे फक्त स्वप्न बघायचं आहे आणि पॉझिटिव्हली बघायचं आहे. तुमच्या इच्छा काय आहेत हे एकदा क्लिअर झालं ना की एक कन्सेप्ट क्लिअर होते की मला कुठं जायचंय. आणि मला माहितीच नाही मला कोल्हापूरला जायचंय, पुण्याला जायचंय की मुंबईला जायचंय. विनाकारण म्हणत बसायचं मला कुठं तरी जायचंय. प्रॉब्लेम्सच आपल्याला माहिती नसतात, मग सोल्युशन कसं निघेल. तर पहिला गोल काय आहे हे माहिती पाहिजे, मग त्या गोलवर आपण काम करू शकतो. पण बेसिकली तुम्ही म्हणत होता तर पैशाची चणचण कशी दूर करायची त्याच्याबद्दलच बोलतोय. पण पहिली कन्सेप्ट तर क्लिअर आहे. सुरुवात हॅपी असायला पाहिजे. पिक्चर कधी छान सुरू व्हायला पाहिजे आणि छान संपायला पाहिजे. मधी काहीही असो, पण एंड आणि स्टार्ट दोन्ही बेस्ट असायला पाहिजे. आता सुरुवात होते पुढच्या खऱ्या कामाला. दुसरं काम तुम्हाला हे करायचं आहे की तुम्हाला किती खर्च करायचा आहे हे लिहून काढा. मंथली तुम्ही किती रुपये खर्च करता हा जर प्रश्न विचारला तर बरेच लोक गोंधळणार. आहो, त्याचं रेकॉर्ड कोण ठेवलंय, कोणाकडे एवढ्या डिटेल्स आहेत, मी कधी बघितलं नाही एवढं. पण ही चूक करू नका. एकदा एक काम करून बघा की तुम्हाला किती खर्च करायचा आहे पुढच्या महिन्यात हे एकदा लिहून काढा. ते अनरिअलिस्टिक असायला नको. प्रॉपर रिअलिस्टिक कशा प्रकारे तुम्ही खर्च पुढच्या महिन्यात करणार, जे रेग्युलर तुम्ही करता ते एका पानावर लिहून काढा. कदाचित तो आकडा असेल 20,000 रुपये, कोणाचा असेल 30, कोणाचा असेल 10, कोणाचा असेल 5. उदाहरणार्थ आपण पकडून चालू की तुम्ही 20,000 रुपये खर्च करणार आहात पुढच्या महिन्यामध्ये, रेग्युलर जो खर्च होतो तो. पण याच्या पुढचा प्रश्न हा असेल मागील महिन्यामध्ये तुम्ही किती खर्च केला आहे. तो आकडा तुम्हाला माहिती आहे का. बऱ्याच लोकांना माहिती नसेल आणि बऱ्याच लोकांना माहिती असेल कारण सॅलरी अकाउंटला येते आणि त्यातली गायब होते. उरलेली अमाऊंट म्हणजेच टोटल किती खर्च झाला मला कळतं. म्हणून कदाचित तुम्ही ते सांगू शकता. जे सांगू शकत नाहीत, बँक स्टेटमेंट डाउनलोड करा, लिहून काढा. त्यामध्ये कुठे कुठे तुम्ही किती खर्च केलाय त्यावरून तुम्हाला आकडा कळेल. मी गॅरंटी देऊन सांगतोय की तुमचा तो आकडा पुढच्या महिन्यात जो खर्च करणार आहात त्याच्यापेक्षा मोठा असणार आहे. जसं एक्झाम्पल आपण बघितलं, 20,000 रुपये तुम्ही मे बी टोटल काढली असेल पुढच्या महिन्याच्या खर्चाची, पण मागच्या महिन्यामध्ये तुम्ही इझिली 25,000 ते 30,000 रुपये खर्च केले असणार. याचा अर्थ काय, मला खर्च तर कमी करायचा आहे पण ऍक्च्युअली तो जास्त झालेला आहे. याच्या मागे रिझन हे आहे की माझं नियोजन गडबडलेलं आहे. म्हणून आता तुम्ही एक काम करायचं, जे खर्च तुम्ही लिहून काढलेत ना मागच्या महिन्याचे त्याला रेटिंग द्यायचं A, B आणि C. A म्हणजे काय तर गरजच नव्हती खर्चाची, अनावश्यक विनाकारण केलेला खर्च. असंच घरातनं बाहेर गेलो आणि मित्र भेटले, चला पार्टीला, विनाकारण पार्टी केली. असंच बाहेर गेलो, नाश्ता केला. असंच बाहेर गेलो, डीमार्ट मधून मला काहीतरी किरकोळ वस्तू विकत घ्यायची होती तर आणलं 1,000चं सामान. असंच बाहेर गेलो, मैत्रीण म्हणाली चला फिरायला जाऊ, शॉपिंग करायला गेले. अशा गोष्टी होतात, त्याला A मार्किंग करायचं आहे. B मार्किंग अशाला करायचं जी वस्तू असती तरी चालली असती, नसती तरी चालली असती. असंच फिरायला गेलो आणि मला ब्रश घ्यायचा होता. ब्रश नॉर्मल 20, 30, 40, 50 रुपयाचा घेण्याऐवजी मी काहीतरी ऑटोमॅटिक इलेक्ट्रिक ब्रश घेतला 700, 800, 1000 रुपयांचा. लॉजिक बनत नाही ना, पण ठीक आहे. तो खर्च म्हणजेच
केला असता तरी चालला असता, नाही केला तरी सुद्धा चालला असता. तिसरा मार्क म्हणजे सी मार्क त्याला कराल जो आवश्यक खर्च आहे. म्हणजे मोबाईलला रिचार्ज करायलाच पाहिजे, इलेक्ट्रिसिटी बिल भरायलाच पाहिजे, घरचं सगळं सामान मला भरायला पाहिजे, कपडे घ्यायला पाहिजे, तिकडे तिकडे पेट्रोलचा खर्च वगैरे हा होतच राहणार, जो की आवश्यक खर्चामध्ये येतो. आणि आता पुढचा पार्ट येतो, व्यवस्थित याची छाटणी करणं. काय करायचं तर पहिला खर्च अनावश्यक खर्च, टाइमपास मध्ये केलेला खर्च पहिला बंद करून टाका. बऱ्याच लोकांना एकटं वाटत असतं, काय करायचं बसून, काहीतरी ऑर्डर केलं खात बसला. या सगळ्यामुळे होतं काय माहितीये काय, तुमची तब्येत तर खराब होते. पहिली गोष्ट, अनावश्यक गोष्टी तुम्ही खाता. दुसरी महत्वाची गोष्ट, घरी तुमचं फूड रेडी असतं ते वाया जातं. तिसरी महत्वाची गोष्ट, पैसा गेला तो गेलाच. या सगळ्या गोष्टी मी पण एक्सपिरियन्स केलेत. मी सुद्धा बऱ्याच यावर व्हिडिओ बनवलेत. जेव्हा मी एक एक्सपेन्सिव्ह माझी शीट बनवली होती, त्यात 10 ते 15 हजार रुपये माझा फूडचा खर्च व्हायचा. ऑलमोस्ट तो आता निग्लिजिबल झालाय. हा, नो डाऊट जेव्हा मी बाहेर जातो, आता 3 दिवस पुणे दौरा आहे, तर ऑब्व्हियस आहे मला खावं लागेल बाहेरचं, पण अनावश्यक बिलकुल नाही. पहिली कन्सेप्ट ही क्लिअर झाली. आता तुम्ही म्हणाल पैसे वाचवून काय वर घेऊन जायचंय, पैशाचं काय करायचंय, सगळ्यांचं रडगाणं हेच आहे. पैसे साठवून काय होणार त्यासाठीच पुढचा रूल आहे 50-30-20 चा रूल. 50-30-20 रूल काय सांगतो तर तुम्हाला एक काम करायचं आहे, 50% तुमच्या नीडवर खर्च करायचा आहे. जो मगाशी आपण खर्च बघितला तर तो होणारच आहे, पण पहिला सगळ्यात मोठा पॉइंट आपण बघितला होता वॉन्ट, माझ्या इच्छा, मला काय हवंय, मला काय घ्यायचं आहे, ती इच्छा पूर्ण करण्यावर 30% खर्च करायचा आहे. जसं मी म्हटलं तुम्हाला की मला BMW 7 सिरीज घ्यायची आहे, 2 करोड रुपये खर्च करायचे. हा ठीक आहे ना, त्यासाठी सेव्हिंग तर कर. 30% अमाऊंट मी तिकडे सेव्ह करत राहणार आहे. हो, जेव्हा माझे 2 कोटी रुपये बनतील किंवा मी आसपास जाईन, मी ती कार विकत घेईन. भले मला 1 दिवस, 2 दिवस, महिना, 6 महिने, 1 वर्ष, 5 वर्ष कितीही लागो, मी सेव्ह करणार, मग ती गोष्ट घेणार. अदरवाईज पॉसिबल नाही आहे ना. असंच मी अंदाजे काही बोलून मला हे पाहिजे ते पाहिजे येणार नाहीये. एफर्ट्स तर घ्यावे लागतील. म्हणून ते 30% सेव्हिंग झालं तुमचं. कशामध्ये? तुमच्या इच्छांवर. किंवा एक छोटी इच्छा आहे, मला एक 10,000 20,000ची वस्तू घ्यायची आहेत, अवेलेबल 30% अमाऊंट मध्ये ते बसतायत. एखादा मोबाईल घ्यायचा आहे, ठीक आहे, 3-4 महिने पैसे साठवले, 2 महिने 1 महिना पैसा साठवला, घेऊन टाका, हे चालू शकतं. उर्वरित 20% अमाऊंट सेव्हिंगवर, त्याला हात लावायचा नाही. तो एक मोठा चंक बनत जाईल आणि तुम्हाला एक कन्सिस्टंट इन्कम बनवण्यावर तो फोकस करेल. जेव्हा तुमचा इन्कम मोठा असतो ना, तेव्हा हे रेशो बदलू शकता. विचार करा ना, अंबानी साहेब एक 100 कोटी रुपये कमवत आहेत. जर अंबानी साहेब रोज 100 कोटी रुपये कमवत आहेत, तर 50 कोटी रुपये उडवतात का नीडवर? अशक्य आहे हो. त्यामुळेच सेव्हिंग त्या केसमध्ये वाढत जातं. असंच आपला इन्कम जेव्हा हायर साईडला असतो, 50,000, 1 लाख, 1.5 लाख वगैरे, तर त्या केसमध्ये निम्मा पैसा उडवावाच असं बिलकुल नाही. सेव्हिंगवर मेजर फोकस करा, कारण त्याचा उपयोग होतो. आत्ताचं जीवन जर तुम्ही थोडंसं गरीबासारखं जगलात ना, तर आयुष्य तुमचं राजासारखं असेल पुढचं. पण डायरेक्ट आत्ता राजा बनायला गेलात तर 100% पुढचं संपूर्ण आयुष्य गरिबीत जाणार. सो एक 5-10 वर्ष तरी आपल्याला थोडंसं कॉम्प्रोमाइज करावं लागेल. थोडं, अति जास्त उपाशी राहून काही करायची गरज नाहीये. सिंपल वेने आपल्याला करायचं आहे. आणि यासाठीच पुढचा पॉइंट आहे की कुटुंबियांचा हातभार. तुमच्या संपूर्ण कुटुंबानं या सगळ्या गोष्टींसाठी हातभार लावणं गरजेचं आहे. आपल्यामध्ये जनरली काय होतं ना, पूर्ण कुटुंबातला एकच व्यक्ती काम करत असतो. काम म्हणजे काय? पैसे कमवत असतो, बाकी सगळेच काम करत असतात. समजा दुसरी व्यक्ती घरी आहे, ती घरचं सगळं काम करते, ठीक आहे, पण पैसा कुठून येतो? एकाच व्यक्तीकडून येतो. आणि हे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आता सध्या बाजारात आपल्याला पाहायला मिळतोय. बरेच लोक त्याचमुळं प्रोग्रेस करू शकत नाहीत. हा, काही बोटावर मोजण्याची उदाहरणं आहेत जे मोठे झालेत, पण एकट्याच्या ऐवजी जर त्याला हातभार लागला असता ना, तर फॅमिली कुठच्या कुठे गेली असती. प्रॉब्लेम काय होतो? जी दुसरी व्यक्ती घरी असते ती निवांत असते. आता निवांत म्हणण्यापेक्षा घरच्या कामात थोडंफार व्यस्त असेल. उर्वरित वेळेचं काय? 5 तास, 6 तास, 7 तास असेच जातात विनाकारण. रिकामं डोकं म्हणजेच खाली दिमाग शैतान का घर होत आहे, हे तुम्हाला माहिती असेल. ज्यामुळे अनावश्यक विचार येतात. त्याच विचारामुळे फॅमिली तुमची अक्षरशः अस्वस्थ असते. घरी वातावरण तुमच्या हेल्दी आहे का? घरचे सगळे सुखी आहेत का? आनंदी आहेत का? एकदा विचारून बघा. याचं उत्तर तुम्हाला कळेल की अनावश्यक लोकांसोबत बोलणं, टाइमपास करणं, ते काहीतरी फालतू डोक्यात आपल्या घालणं, यामुळे सगळी फॅमिली डिस्टर्ब करणं.
यापेक्षा बेस्ट वे हा असेल की आपण आपल्या कामामध्ये ऑलवेज बिझी राहायचं. यासाठी काय करावं लागेल, तर तुम्ही जर घरी असाल तर डेफिनेटली तुम्ही एक्स्ट्रा इन्कम सोर्स बघू शकता. जॉब करू शकत असाल, बिझनेस करू शकत असाल तर वेल अँड गुड आहे. बरेच यामध्ये असतील महिला वर्ग, पुरुष वर्ग पण असेलच, पण त्यासोबत महिला वर्ग असेल जो म्हणेल मला घरचं काम करावं लागतं, मी गृहिणी आहे, मी होम मेकर आहे. डेफिनेटली तुमचं खूप मोठं काम आहे, तुम्हाला पूर्ण घर सांभाळायचं असतं आणि त्यावरच तर तुमचा एक बेस तयार होत असतो, तुमच्या पूर्ण घराचा, फॅमिलीचा. तुम्हीच सगळ्यांवर संस्कार करत असता. पण याच्या पुढे जाऊन घरात कमाईमध्ये सुद्धा तुमचा हातभार असायला पाहिजे. रिझन याच्या मागे काय आहे, तर पुढे होणारे संस्कार. तुमच्या मुलीने पण फक्त हाऊस मेकरच होऊन राहायचं आहे का? 100% नाही. तुम्ही जे शिकलात, तुमच्याकडे जे नॉलेज आहे त्याचा वापर व्हायला नको का? की तोच मेंदू घरी बसून आपल्याला सडवायचा आहे? डेफिनेटली नाही. मग मी घरदार सोडू का? 100% नको. तुम्ही एक्सटर्नल जॉब करू शकता. तुम्ही अनेक कामं अशी असतात जी करून तुम्हाला चांगलं अर्निंग मिळू शकतं. आता मी तुमच्या समोर बोलतोय, सेम तुम्ही काम करू शकता. तुमचं युट्यूब चॅनल असू शकतं. तुम्ही एखादं बाहेरून काम करू शकता. एखाद्या संस्थेची एजन्सी घेऊ शकता. जसं LIC एजंट असतात, इन्शुरन्स एजंट असतात, म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर असतात, किंवा रिचमीचे आमच्या पार्टनर्स आहेत जे हजारो लाखो रुपये कमवत आहेत. या नंबरला कॉल करा जर तुम्हालाही आमची मदत हवी असेल, तुम्हालाही रिचमीचे पार्टनर बनायचं असेल, एक सेकंड इन्कम सोर्स बनवायचा असेल. भले तुम्ही जॉब करताय, बिझनेस करताय, पण तुमचे अनेक कॉन्टॅक्ट्स असतात, त्यांच्या माध्यमातून तुमचं एक खूप चांगला अर्निंग सोर्स बनवू शकतो आणि मार्केटमध्ये तुमचं नाव होऊ शकतं. मदत हवी आहे आमची, या नंबरला कॉल करा. रिचमीचे पार्टनर बिनधास्त बनू शकता. एवढंच नाही, जर तुमच्याकडे काही स्किल असतील, म्हणजेच तुम्हाला फ्रीलान्सिंग करता येऊ शकतं, व्हॉइस ओव्हर करताय, करू शकता, ऍक्टिंग येते, करू शकता, तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग करता येते, करू शकता, CA असाल, बाहेरून काम करू शकता, अकाउंटिंगची कामं जमतायत, करू शकता, टॅली येत आहे, तेही करू शकता. याच्या पुढे जाऊन बऱ्याच कंपन्यांना कन्सल्टन्सीची गरज असते, सॉफ्टवेअर डेव्हलपरची गरज असते, ऍप डेव्हलपरची गरज असते. अनेक काम आहेत साहेब, फक्त करणं गरजेचं आहे. थोडं फोकस करा, काम मिळेल. अनेक वेबसाईट आहेत ज्यावरून तुम्ही फ्रीलान्सिंग करू शकता. घर बसल्या तास, 2 तास, 4 तास, 5 तास काम केलं, तुम्हाला खूप चांगलं अर्निंग होतं. यामुळे एक घराची फास्ट ग्रोथ होण्यामध्ये मदत होते. एवढंच नाही तर हाच बिझनेस कदाचित तुमचा मोठा होऊ शकतो. ऍक्च्युली तुम्ही घरी असल्यामुळे ना, तुम्ही एकदम फायनान्शियली फ्री आहात किंवा फायनान्शियल स्ट्रेस बिलकुल तुमच्या डोक्यावर नसतो. बाकी घरचे बरेच स्ट्रेस असतील, पण फायनान्शियल स्ट्रेस नसतो. त्याचा वापर करा ना. आज युट्यूब चॅनल सुरू केलं, नाही मला इंटरेस्ट, उद्या इंस्टाग्राम करून बघा, परवा फेसबुक करून बघा, परवा व्हॉइस ओव्हर करा, व्हिडिओ एडिटिंग करा, बाकीची कामं घ्या, ऍप डेव्हलपमेंट करा. शेकडो ट्राय करू शकता, त्यातनं काहीतरी बेस्ट निवडू शकता, कारण तुमच्याकडे तेवढा फ्रीडम आहे, वेळ आहे. त्याला युटिलाइज करायला शिका आणि जेव्हा तुम्ही त्याला युटिलाइज कराल ना, तुम्ही किंग बनाल, हे मी गॅरंटी देऊन सांगतोय. आणि या गोष्टी आम्ही टेस्ट केलेत आणि या ऍक्च्युअली वर्क होतात. फक्त प्रामाणिकपणे स्वतःवर विश्वास ठेवून पॉझिटिव्हली याचा विचार करा. 100% यामधून तुम्हाला रिझल्ट मिळणारच, हा माझा शब्द आहे. सोबत ट्रेडिंग करू शकता. ट्रेडिंग शिकायचं असेल, आम्ही आहोत, या नंबरला कॉल करा. प्रॉपर ट्रेडिंग कसं करायचं, रोज मार्केटमधून पैसा कसा कमवायचा, शांतपणे रोज काही अमाऊंट आपल्या अकाउंटवर कशी आणायची, हे मी सांगू शकतो. या सगळ्यामुळे होणार काय माहिती आहे का, तर तुमचं अर्निंग चांगलं होणार. घरचे काही किरकोळ काम आहेत, आपण त्याला काही लोकांना देऊ शकतो. ती कामं काही लोक येऊन करू शकतात. म्हणजेच धुण्याला बाई, भांड्याला बाई, बाकी कामाला बाई, गाडी धुवायला, पुसायला बाई चालू शकतं राव. कारण त्याला खर्च किती येणार आहे, 2-3 हजार रुपये. ठीक आहे ना, इकडून आपण हजारो लाखो रुपये कमवू शकतो जेव्हा तुम्ही त्या स्टेजला जाल, जेणेकरून एक चांगली सस्टेनेबल ग्रोथ तुमचे पुढे जाऊन होताना पाहायला मिळेल. आणि मला पर्सनली खूप जास्त आनंद होईल जेव्हा मी पाहीन की आमची मराठी माणसं खूप चांगली ग्रो करतायत. व्हिडिओ आवडला असेल आणि मनापासून पटला असेल आणि हे सगळं इम्प्लिमेंट करण्याची तुमचीही इच्छा असेल तर प्लीज लाईक करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मॅक्सिमम लोकांपर्यंत या व्हिडिओला पोहोचवा. कारण प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक छोटासा बदल आपणही घडवून आणू शकतो. एक छोटासा व्हिडिओ त्यांचं पूर्ण जीवन बदलू शकतो आणि ही जबाबदारी तुमची सुद्धा आहे. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.